गावठाण परिसरात नागरिकांना आजपर्यंत उद्यानांपासून वंचित राहावं लागले। हीच बाब लक्षात घेऊन मनसे विभाग अध्यक्ष साईनाथ बाबर आणि नगरसेविका सौ आरती बाबर यांनी उद्यान भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता। उद्यान भूमिपूजनाचा समारंभ पक्षप्रमुख राजसाहेब ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला। कोंढवा गावठाण परिसरात लहान मुलांना खेळण्यासाठी ज्येष्ठांसाठी एखादं तरी उद्यान असावं अशी मागणी नागरिकांकडून वारंवार केली जात होती। ही मागणी लक्षात घेऊन स्थानिक नगरसेविका सौ आरती बाबर व मनसे विभाग प्रमुख माननीय साईनाथ बाबर यांनी विकास निधीतून नागरिकांसाठी उद्यान उभारण्याचं काम हाती घेतलंय। यात बालोद्यान उद्यानाच्या भूमिपूजनासाठी मनसे पक्षप्रमुख राजसाहेब ठाकरे स्वतः जातीने हजर होते। यावेळी त्यांनी आपल्या खास शैलीतून स्थानिक नगरसेवकांना चिमटे काढले। इतक्या वर्षामध्ये बाग पण आपल्याकडे आपण देऊ शकलो नव्हतो, काय बोलायचं याला। परंतु ही उत्तम बाग इथे मुलांसाठी, महिलांसाठी, सर्वांसाठी लवकरात लवकर व्हावी। महानगरपालिकेकडनं लवकरात लवकर ही गोष्ट करून घ्या, जेणेकरून आज अनेक अशा माता भगिनी आहेत त्यांना समजत नसेल की संध्याकाळी मुलं शाळेत आल्यावर न्यायचं कुठे, काय करायचं। आपल्याकडे मैदान नाही, बागा नाही, काहीच होत नाहीये। परंतु या अशा ठिकाणी देखील एक आरती किंवा साईनाथ एक पुढाकार घेतात आणि अशा प्रकारची बाग इथे उभी करतायत। आज इथे सगळ्या या उंच उंच इमारती आहेत, इथे समोर पण लोक आहेत, दिसतोय का नाही? दिसतोय बरोबर, तर मला तुम्ही दिसत नाही फारसे, कारण इथे एवढे लाईट मारले। या उद्यानाच्या उद्घाटन प्रसंगी कोंढवा खुर्दचे वारकरी संप्रदाय तसेच ग्रामस्थ, युवा नेते अमोल शिरस, महिला आघाडी अध्यक्षा सुप्रिया शिंदे उपस्थित होते। यावेळी प्रभागातील नागरिक व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। 2012ला जेव्हा मी निवडणुकीला उभी राहिले होते, त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मी आज नगरसेविका म्हणून निवडून आले आणि आज जे मी गेल्या 5 वर्षापासून जे वचननामा दिलता तो वचननामा मी आज पूर्ण करत, आज जे कोंढवा भागातली मूलभूत गरज होती गार्डनची ती आज पूर्ण होत आलेली आहे। आज गार्डनचं आज भूमिपूजन आहे, माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या हस्ते आज आपण केलेलं आहे, करत आहोत आणि याचं गार्डन बनवताना आपलं संपूर्ण 1 कोटीचं बजेट लागणार आहे। त्याचबरोबर येत्या 6 महिन्यात कोंढवा भागात छान पद्धतीने गार्डन होणार आहे। त्याचबरोबर मुलांना खेळण्यासाठी पण व ओपन जिम हे पण सुविधा आपल्या कोंढवा भागातल्या नागरिकांना मिळणार आहे।